आज बनवूया मस्त कुरकुरीत कोथिंबीर वडी. यासाठी फ्रेश अशी कोथिंबीर घेतली मी खूप सारी आणि ती मस्तपैकी कापून आणि चिरून घेते आता बारीकशी आणि एकदम बारीक चिरायची. म्हणजे मोठे देठे वगैरे नाही ठेवायचे, नाहीतर ते वड्या कापताना ना ते साईडला येतात. ते खूप म्हणजे लागतं पण तोंडामध्ये खाताना आणि ते दिसायला पण व्यवस्थित दिसत. आता मी तर बारीक कोथिंबीर चिरून घेतली, ती व्यवस्थित धुवून घेतली आणि पाणी नितळायला ठेवून देते. आणि त्याचं पाणी पूर्ण नितळून घ्यायचं. असं ओली ठेवायची नाही. 5-10 मिनिटं ठेवून द्यायची साईडला ती अशी चाळणीमध्ये, म्हणजे व्यवस्थित पाणी नितळून जातं. आणि आता सर्व कोथिंबीर घेतली एका ताटलीमध्ये आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी तांदळाचं पीठ टाकलंय आणि बेसन हे गरजेप्रमाणे घ्यायचे. त्याच्या मला 4 वाट्या लागल्या, पण मी थोडं थोडं करून टाकलं. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची बारीक अशी पेस्ट केली होती, ती टाकली त्याच्यामध्ये. थोडीशी हळद टाकली, धना पावडर टाकली थोडीशी, जिरं टाकून दिले 1 चमचा छोटासा, ओवा टाकला 1.5 चमचा, तीळ टाकून घेतला आणि मीठ चवीनुसार टाकून घेतलं. आता ते मस्तपैकी मळून घ्यायचं व्यवस्थित. आणि ह्याला जास्त पाण्याची गरज नसते. थोडं जरी पाणी असलं ना 5-6 चमचे तरी होऊन जातं. जसं लागेल ना तसं मी आता पीठ घेते त्याच्यामध्ये बेसनचं. असा आपला गोळा बना पाहिजे तो, म्हणजे असं सुटलं नाही पाहिजे ते. असं गोळा बनत नाही ना तोपर्यंत चांगलं मळून घ्यायचं. आणि कोथिंबीरला ऑलरेडी थोडंसं पाणी असतंच, त्यामुळे जास्त पाण्याची गरजच नसते. त्यामुळे मग असं पीठ टाकत टाकत थोडंसं मळून घ्यायचं चांगलं. असं चांगला गोळा बना पाहिजे त्याचा. इतनी मोहब्बत सच मानो आता इथे छानसा आपला गोळा बनवून झालाय. म्हणजे एकत्र तो असा म्हणजे सुटाय नाही पाहिजे, तर मस्तपैकी बाइंड व्हायला पाहिजे. एक ताटली घेते, त्याच्यामध्ये मी तेल लावून घेतले ताटलीला आणि मस्तपैकी ते स्प्रेड करून टाकले गोल असं मस्तपैकी एक साईजने मस्तपैकी. त्याच्यावरती तीळ टाकून दिले. पाणी उकळायला ऑलरेडी ठेवून ते आता वड्या वाफायला ठेवून देऊ आपण. 15 मिनिटं मस्तपैकी वाफरून द्यायचं त्याला. एक चाकू घेऊन त्याच्यामध्ये टाकलं ना आणि चाकूला जर काही चिटकलं नाही तर समजायचं की आपली वडी बरोबर वाफरली. आता गरम मस्तपैकी तेल करून घेतलं, मीडियम गॅस करायचा आणि मस्तपैकी असे वड्या खरपूस अशा तळून घ्यायच्या. तयार आहे मग आपल्या कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या. आणि त्या आपण हिरवी चटणी सोबत पण खाऊ शकतो आणि अशा पण खाऊ शकतो. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.